किंवा दिसू लागलेली आहे। आता हे तिचं सौंदर्य ती हळूहळू आपले पावलं या ठिकाणी टाकत आता येत आहे आणि जशी ती त्या द्वारातून येते सगळ्यांच्या नजरा मात्र आता त्या द्वाराकडे लागलेल्या आहेत, प्रवेशद्वाराकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। तटक्षपणे सगळेजण त्या आता आम्रपालीला पाहू लागलेली आहेत। आम्रपाली मात्र आता त्या हॉलमध्ये जे आहे त्या आपली पावलं या ठिकाणी टाकत येत आहे, सगळे तिला पाहत आहेत। ती मात्र आता आपल्या पित्याच्या शेजारी येऊन उभी राहिलेली आहे। पुन्हा त्या ठिकाणी म्हटले की आता आम्रपालीचा काय नेमका विचार आहे, तिचं काय मत आहे, तिचं या मत ऐकण्याकडे सगळ्या जणांचं काय लागलेलं आहे, लक्ष लागलेलं आहे। आता त्या आम्रपालीला असं वाटलं की मी नेमका काय निर्णय घ्यावा। तिच्या या मनामध्ये विचाराचं काहूल निर्माण झालं होतं। जर मी या ठिकाणी नाही म्हटलं तर पुन्हा या ठिकाणी युद्ध होण्याची दाट शक्यता आहे आणि युद्ध झाल्यानंतर कित्येक जण या ठिकाणी या रणांगणावर त्यांना आपला प्राणाला मुकावं लागेल असं त्यांना या ठिकाणी वाटलं आणि मग तिच्या वेगवेगळे विचार या ठिकाणी तिच्या मनामध्ये येऊ लागलेले आहेत। वेगवेगळे विचार मनात येत असताना तिच्या ज्या काही इच्छा आहेत, तिच्या ज्या काही आकांक्षा आहेत, ह्या सगळ्या तिच्या इच्छा आणि आकांक्षा तिने मात्र आता हा विचार केला की माझ्यासाठी खूप जण लोकांचा या ठिकाणी मृत्यू ओढवणं तिला हे मान्य नव्हतं। आता मात्र ती जी आहे एका क्षणामध्ये तिच्या वैयक्तिक ज्या काही इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, तिने ज्या काही आपल्या मनाशी बांधलेला ज्या काही वर आहे त्या वराचा मनामध्ये स्वप्नाचा तिच्या चुराडा करून तिने मात्र आता या लिच्छवी साम्राज्याला जे मान्य आहे त्यामध्ये तिने मात्र आता आपली संमती दर्शवलेली आहे आणि संमती दर्शवून तिने आपल्या सगळ्या स्वप्नांना पायदळी तुडवीत वैशालीची गणिका, वैशालीची जनपद कल्याणी, वैशालीची नगरवधू आणि या वैशालीची रूपगर्विता आम्रपाली तिने स्वतःला आता या ठिकाणी घोषित केलेला आहे। तिच्या मात्र सर्व स्वप्नाचा या ठिकाणी चुरडा झालेला आहे। तिचा काय दोष होता याच्यामध्ये? तिचा दोष काही नव्हता, केवळ तिचा हाच दोष होता की तिला अप्रतिम असं हे सौंदर्य लाभलेलं होतं आणि हे अप्रतिम असं सौंदर्य लाभलेलं असल्यामुळं निसर्गाने तिला दिलेलं हे जे काही सौंदर्य आहे या सौंदर्यामुळे तिला मात्र आपल्या स्वप्नांना पायदळी तुडवावं लागलं आणि तिला पुढे सरसावं लागलं। पुढे सरसावत असताना त्या ठिकाणी आता मात्र तिने त्या परिसराला आणि जे तिच्यावर या ठिकाणी म्हणजे त्या वैशाली नगरीने जी गणिका किंवा जी जनपद कल्याणी म्हणून घोषित केलेली होते त्या नावाशी तिला आता एकरूप किंवा समरूप व्हावं लागलं किंवा त्या परिस्थितीमध्ये तिला स्वतःला आता तिने ढाळून घेतलेलं आहे। आता कोणी सुद्धा ती सगळ्यांच्या मनावर आता राज्य करणारी अशी सगळ्यांची ही एक म्हणजे जशी वेगवेगळ्या राज्यामध्ये एखादी मलिका असते तशी आता ही सगळ्याच्या मनावर राज्य करणारी एक मलिका झाली होती। तिला काय हवं काय नको सगळे हा वैशाली नगरीनं पाहिलेलं होतं। एवढंच नाही तर तिला सप्तमजली एक महल सुद्धा या ठिकाणी बांधून दिलेला होता, ज्या सप्तभूमी प्रसाद असं त्या महलाचं या ठिकाणी नाव आहे आणि त्या महल जो आहे 7 मजली असा तो महल होता। तो महल सुद्धा इतका सुंदर होता की कोणत्याही राजाचा महल त्या 7 मजली महला पुढे फिका असा पडत असे। तिला तिच्या दास दासी नौकर चाकर असे असंख्य तिला त्या ठिकाणी दिलेले होते। तिला सोने रुपये सगळ्या गोष्टी तिला या ठिकाणी तिच्या पायाखाली लोळण घेत होत्या आणि मग तिने या स्वतःला या परिस्थितीशी आता समरूप करून घेतलेला आहे। असंच असताना आता तिला तिच्या मनामध्ये आणखी एक इच्छा उत्पन्न झाली किंवा निर्माण झाली। तिच्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की ज्या या ठिकाणी बाग बगीचे आहेत आता माझी सुद्धा एखादी अशी बाग किंवा बगीचा असावा असा तिच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली। कारण ती ज्या परिसरामध्ये वाढलेली होती, ज्या परिसरामध्ये तिचं लहानाची मोठी झालेली होती ती ओढ म्हणा किंवा त्यातली काही एक सुप्त असे गुण म्हणा आणि मग तिला असं वाटलं की माझी सुद्धा एक बाग असावी आणि तिनं जी इच्छा त्या ठिकाणी प्रकट केली लगेच तिला त्या गोष्टी हस्तगत होत होत्या किंवा मिळत होत्या।
आता तिला एक आम्रवन त्या ठिकाणी तयार करायची होती आणि मग ती आता जागा शोधाशोध करू लागली. तिला जागा सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध झाली, जी वैशाली जी या नगरीमधून लांबही नाही किंवा जवळही नाही, म्हणजे वैशाली नगरीपासून जास्त लांबही नाही आणि जास्त जवळही नाही, अशी खूप मोठी तिला त्या ठिकाणी जागा मिळाली. तिनं खूप सुंदर सुंदर असे त्या ठिकाणी फुलं फळाची झाडं लावलेली आहेत. तद्वतच तिनं या ठिकाणी 5 प्रकारच्या विहिरी खोदलेल्या आहेत, चारी बाजूनी आणि एक मध्यस्थानी. तद्वतच तिनं वेगवेगळ्या आंब्याची झाडं सुद्धा त्या ठिकाणी लावलेली होती. आता फुलं फळासाठी तिनं असे ताटवे सुद्धा तयार केले होते, वेगवेगळ्या वेली त्या ठिकाणी लावलेल्या होत्या आणि संपूर्ण बाग जणू का एखाद्या नववधूला सजवतात तशा पद्धतीचं तिनं त्या बागेला सजवलं होतं. कारंजे लावले होते, पुन्हा रस्ते निर्माण केले होते आणि मग प्रवेशद्वार जे आहे, प्रवेशद्वार सुद्धा एवढं सुंदर त्या ठिकाणी भव्य दिव्य असं प्रवेशद्वार सुद्धा तिने तयार केलेलं होतं. आणि जो कोणी त्या रस्त्याने जाईल तो सुद्धा त्या ठिकाणी त्या आम्रपालीची जी बाग आहे ती बाग सुद्धा या ठिकाणी क्षणभर उभं राहून पाहत असे. आणि मग अशाच पद्धतीने एक दिवस जे आहे तथागत भगवान बुद्धाचा जो भिक्खू संघ आहे या वैशाली नगरीमध्ये आलेला आहे. आता वैशाली नगरीमध्ये येत असताना 1250 म्हणजे 12,050 असे हे भिक्खूंचा संघ या ठिकाणी येत आहे. आणि हा संघ येत असताना एकामागे येत असताना तथागतांना मात्र ती आम्रपालीची जी काही बाग आहे ती बाग अशी सुशोभित आणि सुंदर अशी वाटली आणि सगळ्या सोयी आणि सुविधा त्या ठिकाणी त्यांना वाटलेल्या आहेत. आणि त्यांना असं वाटलं की मी आता या बागेमध्ये थांबावं. आणि मग भगवान बुद्ध त्या बागेमध्ये प्रवेश करतात. प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी बसतात आणि भिक्खूंचा संघ सुद्धा त्या ठिकाणी बसतो. तेवढ्यामध्ये काय आहे की आम्रपालीचा जो बगीचाचा सेवक आहे तो सेवक या ठिकाणी आम्रपालीला सांगायला जातो की आपल्या या वनामध्ये म्हणजे आपल्या आम्रवनामध्ये आपल्या बगीच्यामध्ये भगवंताचं आगमन झालेलं आहे असं सांगत असताना आम्रपालीला मात्र खूप आनंद होतो. आणि ती त्या रथामध्ये सर्व तिचे नौकर चावकर सर्व लवादवा सोबत ती मात्र आता आपल्या आम्रवनाकडे निघालेली आहे. आम्रवनाकडे जाते. तथागतांचा जो भिक्खूंचा संघ आहे भगवंत ज्या ठिकाणी उपदेश करत आहेत, भगवंत उपदेश करत आहेत अनित्य बोध. या अनित्य बोधावर भगवान बुद्धाचं त्या ठिकाणी प्रवचन सुरू आहे. अनित्य बोधावर प्रवचन सुरू असताना आम्रपाली त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालते आणि त्या ठिकाणी बसते. बसल्यानंतर ती ते प्रवचन ऐकते आणि प्रवचन संपल्यानंतर भगवंतांच्या बाजूला जाऊन पुढस्त अभिवादन करते. आणि आता मी बोलावं की बोलू नये, बोलावं की बोलू नये अशी द्विधा मनस्थितीमध्ये द्विधा अवस्थेमध्ये ती आम्रपाली मात्र पडलेली असते. भगवंतांना म्हणते, भगवंत मला तुमच्याशी काही बोलायचं आहे, परंतु माझे शब्द मला या ठिकाणी उच्चारावे की नाही असं वाटतं. आपलं काय उत्तर असेल याची सुद्धा मला भीती वाटते. आणि मग भगवंत म्हणतात, बोल भद्रे बोल. हे शब्द ऐकल्यानंतर तिला खूप असं दिलासा वाटतं. कोणीतरी मला प्रेमाने या ठिकाणी आवाज दिला. भद्रे म्हणजे कन्या. आतापर्यंत तिला या ठिकाणी कन्या हा शब्द या ठिकाणी जास्त कुणी उच्चारत नव्हतं, केवळ महानामा व्यतिरिक्त. आणि तिचे पिता वारल्यानंतर तिला मात्र कुणी कन्येच्या रूपामध्ये स्वीकार केलेलं नव्हतं. आता बोल भद्रे बोल म्हटल्यानंतर तिला खूप असं हवंहवंसं वाटलं. हा शब्द तिला आपुलकीचा वाटला, प्रेमाचा वाटला आणि तिला थोडंसं बळ सुद्धा मिळालं. आता ती भगवंताला म्हणते, भगवंत तुमच्या या चरणाचे स्पर्श जे आहेत माझ्या या सप्तमजली या भूमीला सुद्धा लागू द्या. माझं जे काही हे सप्तभूमी प्रसाद आहे त्या सप्तभूमी प्रसादाला आपले चरण या ठिकाणी स्पर्श व्हावे अशी मी या ठिकाणी इच्छा प्रकट करते. आणि माझं जे भोजनदान आहे आपण आणि आपल्या भिक्खू संघांना मी भोजनदान देऊ इच्छिते. मला माहित आहे की मी एक गणिक आहे, परंतु तुम्ही माझं भोजन स्वीकारता का नाही म्हणून माझी जीभ या ठिकाणी उच्चारत नव्हती. त्यावर भगवंत मूक संमती दर्शून
आम्रपालीच्या भोजनाला मात्र संबत्ती दर्शवतात। आता या वैशाली नगरीमध्ये एक आणखी प्रथा होती की भगवान बुद्ध ज्यावेळेस या नगरीमध्ये प्रवेश करायचे आणि ज्यांना प्रवेश केल्यानंतर भगवान बुद्धाच्या स्वागत आणि अन्न भोजनाचा पहिला मान मिळवण्यासाठी सगळेजण काय करायचे, धावपळ करायचे आणि ज्यांना पहिला मान मिळाला तो मात्र खूप भाग्यवान किंवा खूप मोठा श्रेष्ठी असं स्वतःला त्या ठिकाणी मानत असत। आता त्यांना सुद्धा ही सगळी चाहूल लागलेली आहे। सगळे या ठिकाणी लिच्छवी राजकुमार, मगध देशीय सगळेजण या ठिकाणी आता वेगवेगळे राजकुमार काय झालेले आहेत, भगवंताच्या जिथे आम्रपालीच्या या आम्रवनामध्ये थांबलेले आहेत ते सुद्धा आपले रथ घेऊन चाललेले आहेत। आता आम्रपालीचा या ठिकाणी भगवंतांनी भोजनाचा स्वीकार केलेला आहे। त्या आनंदाच्या भरामध्ये ती मात्र आता आम्रपालीला आनंदाचा तिला थारा नाही, आनंदाच्या भरामध्ये ती आपल्या आता रथामध्ये स्वार झालेली आहे। दासदासीचा काफिला घेऊन ती आता आपल्या सप्तभूमी प्रसादाकडे निघालेली आहे। कशाला निघालेली आहे, भगवंताचं भोजन तिला मिळालेलं आहे आणि त्याची तयारी करण्यासाठी त्या आनंदामध्ये मात्र आता आम्रपाली जात आहे। आम्रपाली जात आहे, तिला कशाचा सुद्धा या ठिकाणी भान नाही। तिला केवळ एवढा आनंद झाला की माझ्या या सप्तभूमी प्रसादामध्ये भगवंताचं आगमन होणार आहे आणि मला मात्र त्याची तयारी करायची आहे। भरधाव या रस्त्यावरून ती मात्र तो रथ आता चालत आहे। जसा रथ चालतो इकडे सुद्धा जे राजकुमार आहेत, लिच्छवीचे म्हणा किंवा वेगवेगळ्या राज्याचे म्हणा, त्या भगवंताला आपलं आमंत्रण देण्यासाठी ते सुद्धा त्या आम्रपालीच्या आम्रवनाकडे निघालेले आहेत। आता राजा आणि राजकुमाराचा ज्यावेळेस रथ चालतो ज्यावेळेस रथ चालतो त्यावेळेस बाकीचे जे काय येतात त्यांना रस्त्याच्या बाजूला व्हावं लागतं किंवा थांबावं लागतं, परंतु आम्रपालीचा तोरा आणि आम्रपाली मात्र वेगळ्याच आनंदामध्ये होते आणि ती मात्र रथ जे आहे रथाच्या भाडामध्ये ती चालत आहे आणि इकडून तो राजकुमार येत आहे, लिच्छवी राजकुमार, आणि आम्रपालीचा रथ असा येत आहे आणि मग येत असताना आम्रपालीचा रथ आणि त्या लिच्छवी राजकुमाराचा रथ जो आहे त्या जूला जू टकरावून घेतात, चाकाला चाक टक्कर घेतं आणि मग टक्कर घेतल्यानंतर तो राजकुमार म्हणतो, ए आम्रपाले, अगं कशाच्या भाड्यात चाललीस तू एवढी, आणि तुला एवढे कळू नये का, मी इकडनं जात आहे, माझा रथ जात आहे आणि तू थांबायला पाहिजे होतं, तू कोणत्या वेळा भाड्यामध्ये चालू आहेस, असं या ठिकाणी तो राजकुमार एक वेगळ्याच अशा दिमाखामध्ये आम्रपालीला बोलतो। आम्रपाली सुद्धा तेवढ्याच दिमाखाने उत्तर देते, अरे तुला काय माहित माझ्या आनंदाचा या ठिकाणी काय ठाव आहे तर, आणि त्या आनंदाचा ठाव तुला या ठिकाणी मी सांगू शकणार नाही, त्या आनंदाच्या तोरामध्ये मी मात्र जात आहे। तुझा आनंद नेमका कोणता आहे आम्रपाले, अगं सांग तर। आणि असं म्हटल्यानंतर आम्रपाली मात्र त्या ठिकाणी उत्तर देते, अरे माझ्या या सप्तभूमी प्रसादामध्ये भगवंताचं आगमन होणार आहे आणि मला तो भोजनाचा प्रथम मान मला मिळालेला आहे आणि म्हणून माझं जे काही या ठिकाणी श्रेष्ठीच्या बरोबर आता मी सुद्धा आलेली आहे, सामंताच्या बरोबर सुद्धा मी सुद्धा आलेली आहे, तो पहिला जो मान आहे तो मात्र आता मी घेतलेला आहे असं म्हणून माझ्या आनंदाला या ठिकाणी थारा नाहीये असं ती आम्रपाली त्या राजकुमाराला सडेतोड असं उत्तर देते। आता ते उत्तर ऐकल्यानंतर तो लिच्छवीला राजकुमार जो आहे त्याला थोडंसं खंत वाटते की जो बहुमान आम्हाला या ठिकाणी मिळायला पाहिजे होता, मी एक राजकुमार असून हा मान मी हस्तगत करू शकलो नाही असं त्याला वाटतं आणि सगळे राजकुमार ते ऐकतात आणि मग ते एकमेकांमध्ये फुसफुस करतात कानामध्ये की ठीक आहे म्हणे, तिला मिळालेला आहे ना, परंतु आम्रपाली तर नगरशोभिनी आहे आणि तिला काहीतरी आमिष दाखवा आणि जे भोजनाचा जो सन्मान मिळालेला आहे ते आपल्याकडे घ्या, म्हणून पहा म्हणे काय म्हणते तर। मग त्यातला एक राजकुमार जो धाडसी असतो तो त्या ठिकाणी बोलतो की हे आम्रपाली, तुला मी एक माझं साम्राज्य देतो, परंतु तू काय कर, भगवंताचं जे आमंत्रण तुला मिळालेलं आहे, तू जे स्वीकार केलेलं आहेस ते आमंत्रण तू मात्र मला दे। ती म्हणते, आम्रपालीचं उत्तर ती त्या राजकुमाराला उत्तर देते, अरे तुम्ही मला एक जनपद काय, ही संपूर्ण हे लिच्छवी साम्राज्य आणि याही लगतचा भूप्रदेश जरी मला या ठिकाणी तुम्ही देऊ केला
तरी मात्र मी या ठिकाणी माझं भोजनाचं आमंत्रण तुम्हाला देणार नाही. आता हे उत्तर ऐकल्यानंतर त्यांना मात्र आपल्या माना खाली घालाव्या लागला आणि परतावं लागलं. भगवंताचा एक नियम होता की ज्यांचं भोजन या ठिकाणी स्वीकारलेलं आहे त्याला मात्र ते पुन्हा नकार देत नव्हते. एकदा कोणतंही या ठिकाणी आमंत्रण स्वीकार केलं म्हणजे स्वीकार केलं. आता त्यानंतर आता आम्रपाली मात्र आपला सप्तभूमी जो प्रसाद आहे तो आता सजवत आहे. संपूर्ण दिवस संपूर्ण रात्र तिचं त्या महल या ठिकाणी सजवण्यासाठी गेलेला आहे. तिने संपूर्ण अशी लाइटिंग टाकलेली आहे. वेगवेगळ्या फुला माळाने ते सगळं महल तिने सजवून काढलेलं आहे. वेगवेगळे आच्छादनं त्या ठिकाणी फुलांच्या राशीना राशी त्या आच्छादनं तिनं पसरवलेली आहेत. तथागतांच्या स्वागताचं या ठिकाणी तयारी चालवली आहे. स्वतःच्या देखरेखीमध्ये पंचपक्वानाचं भोजन या ठिकाणी तिच्या या प्रसादामध्ये तयार होत आहे. आता मात्र आम्रपाली सकाळ झालेली आहे. आता भगवंत या ठिकाणी येणार आहेत. भगवंताचा जो काफिला आहे त्या ठिकाणी त्या आम्रपालीच्या सप्तभूमी प्रसादामध्ये आता दाखल होतो. दाखल झाल्यानंतर तो सप्तभूमी प्रसाद जो आहे एखाद्या नववधूला जसं सजवतात, एखाद्या नवरीला जसं सजवतात तशा पद्धतीनं तिनं तिच्या त्या सप्तभूमी प्रसादाला सजवलं होतं आणि सगळ्यांचं लक्ष सुद्धा त्या आम्रपालीच्या या सप्तभूमी प्रसादाकडे सुद्धा लागलेलं होतं. रोजचं तिचं जे काही सौंदर्य होतं, रोजची तिची जी काही सजावट होती, वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालणं, वेगवेगळे लावण्य घालणं, वेगवेगळे स्वतःला साज श्रृंगार करणं, आज मात्र आम्रपाली या वेगळ्याच रूपामध्ये होती. तिने आता मात्र शुभ्र असे वस्त्र परिधान केलेले आहेत. तिने आज मात्र आपल्या शरीराला कोणत्याही आभूषणानं नटवलेला नाही. कोणत्याही गंधमाळा तिने आपल्या शरीरावर साज श्रृंगार केलेला नाही. कोणतंही व्यसन तिने आपल्या स्वतःला या ठिकाणी आज मात्र लावलेलं नाही. अशा या तिच्या या वेशामध्ये ती आता मात्र भगवंताच्या या आगमनामध्ये स्वागतासाठी सज्ज झालेली आहे. भगवंत आता या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळ्यांना या ठिकाणी तिने अन्नदान दिलेलं आहे. अन्नदान झाल्यानंतर पुढस्त या ठिकाणी भगवंतांनी प्रवचन दिलेलं होतं. प्रवचन देत असताना त्या आम्रमणामध्ये सुद्धा भगवंतांनी जो विषय सांगितला होता, कोणता विषय होता मी एकदा आता उच्चारला होता. भगवंत त्या आम्रपालीच्या आम्रवनामध्ये आलेले आहेत आणि आम्रवनामध्ये आल्यानंतर भगवान बुद्ध आपल्या भिक्खू संघांना देशना देत होते किंवा प्रवचन देत होते. त्याचा विषय मी उच्चारला होता. सांगू शकतो कोणी? अनित्यबोध ऐकलं होतं ना? अनित्यबोध या विषयावर त्यांचं प्रवचन होतं. आता अनित्य याचा जो उल्लंघन आहे याची आपल्याला शब्दाला फोड करायची आहे. अनित्य म्हटलं म्हणजे काय? अनित्य म्हणजे या भूतलावर कोणतीही गोष्ट कायम स्वरूपी टिकणार नाही किंवा राहणार नाही. क्षणाला सगळ्या गोष्टीमध्ये परिवर्तन होणार आहे म्हणजे अनित्य आहे. कोणती गोष्ट आहे का की ती कालांतरापर्यंत या ठिकाणी राहील म्हणून नाही ना राहणार. आणि मग त्या या प्रवचनाचा तिच्या मनावर तिच्या चित्तावर एवढा असा प्रभाव पडतो की तिला तिच्या या सौंदर्याचं, ज्या सौंदर्यावर तिला या ठिकाणी एक अभिमान होता, तिला असं वाटत होतं की माझ्या एवढं कुणीही सुंदर नाही, अशी रूप गर्विता ती होती. म्हणजे असा गर्व तिला तिच्या त्या सौंदर्यावर होता की माझ्यावाणी या ठिकाणी कुणीही सुंदर नाही. आणि असा तिला जो गर्व होता आता मात्र या प्रवचनामधून तिच्या या मनामध्ये वेगवेगळे भाव आता खेळत आहेत. तिला वाटलं की ह्या गोष्टी ज्या आहेत क्षणाक्षणाला बदलत आहेत. भगवंतांनी या ठिकाणी अनित्य बोधाचं प्रवचन केलेलं आहे. त्या प्रवचनामध्ये सांगत असताना भगवंत जे आहेत कोणतीही गोष्ट या ठिकाणी निरंतर काय टिकणारी नाही. त्यांनी वेगवेगळ्या आपल्या शरीराचं सुद्धा उदाहरण दिलेलं आहे. जी आपली काया आहे, जे आपलं शरीर आहे, हे सौंदर्य जे आहे आज दिसत आहे
परंतु कालांतराने जर आपण पाहिलं तर हे आशाला असं हे सौंदर्य आपल्याला दिसणार नाही. जे काळेभोर केस आहेत ते मात्र काही दिवसांनी पांढरे होणार आहेत. जी स्किन या ठिकाणी टवटवीत आणि सुंदर दिसत आहे, सोनेरी ही स्किन दिसत आहे, ती मात्र काही दिवसांनी या ठिकाणी लिवचिक आणि पातळ होणार आहे. जे डोळे या ठिकाणी माझे टपुरे दिसत आहेत ते मात्र कालांतराने खोलखोल जाणारे आहेत. जे माझे दात या ठिकाणी दिसणार आहेत ते मात्र कालांतराने पडणार आहेत. आणि माझं शरीर हे क्षीण होणार आहे. क्षीण झाल्यानंतर माझ्या या म्हातारपणाचं काय, क्षीण झाल्यानंतर माझ्या या म्हातारपणाचं काय, असा तिला स्वतःला ती प्रश्न करते. कारण म्हणतो ना आपण, मांस आहे तोपर्यंत नंतर मग काहीच नसतं. असतं का काही नाही. शेवटपर्यंत कुणी कुणाला पाहणार नाही किंवा कुणी कुणाची देखरेख सुद्धा करणार नाही. एका राणीचं सुद्धा या ठिकाणी भगवंत त्या अनित्यबोधामध्ये एका राणीचं उदाहरण देतात की एक राजा राणी असते आणि त्या राणीवर एक राजा एवढं प्रेम करतो की अतोंडात असं त्याचं प्रेम त्या राणीवर असतं. परंतु ती राणी जी आहे तिला काही रोगाने ती पाछडलेली जाती आणि एक निसर्गाचा नियम आहे, आपल्याला 3 टप्प्यातून जावं लागतं, बालपण, तारुण्य आणि म्हातारपण. या म्हातारपणामध्ये तिला असंख्य अशा रोगाने पछडल्यानंतर तिचा पाहायला तिला कुणी नसतं आणि तिची दुर्गंधी सुटती. प्रेम करणारा राजा, तो राजा सुद्धा तिला डुकून सुद्धा पाहत नाही. आणि मग तिच्या म्हणजे शरीरामध्ये असे किडे सुद्धा पडतात. तिच्या शरीरावर काय होतात, किडे पडतात आणि ते किडे स्वच्छ करायला कुणी नाही आणि म्हणून तिची स्वतःची दुर्गंधी अशी सुटती. दुर्गंधी सुटल्यामुळे तिच्याकडे कुणी असं पाहायला सुद्धा जवळ नाही. आणि ही जी कथा त्या ठिकाणी भगवंत सांगतात आणि ही कथा सुद्धा तिच्या मनाला स्पर्श करते आणि मग तिला वाटतं की माझं या ठिकाणी माझ्या म्हातारपणाचं काय. आता जी सौंदर्य मला या ठिकाणी लाभलेलं आहे, ज्या सौंदर्यावर या ठिकाणी मी रूप गर्वित आहे किंवा मला गर्व आहे, परंतु हे कालांतराने कसं आहे, नष्ट होणार आहे. आपण प्रत्येक वेळेस फुलाचं उदाहरण घेत असतो. आजही आपण फुलाचं उदाहरण घेऊ आणि पुढे चालू. आता आज हे फुल आपल्याला टवटव दिसत आहे, दिसतं ना, परंतु 2 दिवसाने किंवा उद्या जर आपण हे फुल पाहिलं तर हे आपल्याला कोमजलेलं दिसल किंवा सुकलेलं दिसल. हे आपल्याला हवंसं वाटणार नाही किंवा पाहावं वाटणार नाही. आणि म्हणून प्रत्येक अशा या भूतलावर जे काही आपल्याला या ठिकाणी सजीव असो अथवा निर्जीव असो, हे निर्जीव सुद्धा क्षणाक्षणाला त्याच्यामध्ये सुद्धा बदल पडणार आहेत आणि ते सुद्धा कालांतराने नष्ट होणार आहेत. आपल्या गावाकडे जा आणि पडका एखादा वाडा पहा. गावाकडे जाऊन जर एखादा पडका वाडा पाहिला किंवा खूप दिवसाचं एखादं घर पहा. लहानपणी जर ते घर पाहिलं तर तुम्हाला खूप असं सुंदर दिसत असेल, परंतु आता जर तुम्ही गेलात तर ते घर तुम्हाला पडलेलं दिसल. तिथल्या विटा निघलेल्या दिसतील, तिथले दरवाजे त्या ठिकाणी खिळखिळे झालेले दिसतील. ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी नष्ट झालेल्या दिसतील. आणि म्हणून तिच्या या बुद्धिमत्तेला, तिच्या या चित्ताला, तिच्या या मनाला या अनित्य बोधाचं दर्शन होतं. आणि मग त्या ठिकाणी पुन्हा ती भगवंताला एक विनंती करते, भगवंत मला आता मात्र आपल्या या वाणीने मला सत्यता या ठिकाणी कळालेली आहे आणि आता मात्र मी आपल्या या संघामध्ये सामील होऊ इच्छिते. मी माझी जी काय आवडती जी काय आम्रमण आहे, ज्या आम्रमणावर मी एखाद्या लहान बाळावाने तिचं संगोपन केलेलं आहे आणि जीवापाड मी तिच्यावर प्रेम करते, अशी ही जी बाग आहे माझी, ही बाग सुद्धा मी आपल्याला दान देऊ इच्छिते. जी आम्रपालीची आम्रवण जी आहे, ही आम्रवण भगवंताला ती दान देते. तद्वतच तिचा जो सप्तभूमी प्रसाद आहे, हा सप्तभूमी प्रसाद सुद्धा ती भगवंताला दान देते. आणि या भिक्खू संघामध्ये एक भिक्खुनी म्हणून ती या ठिकाणी सामील होते. आणि मग तो सप्तभूमी जो प्रसाद आहे त्या ठिकाणी भगवंत प्रथम या ठिकाणी ते बुद्ध विहार म्हणून त्या ठिकाणी घोषित करतात. आणि तदनंतर त्या ठिकाणी जो वर्षावास आहे तो वर्षावास सुद्धा त्या ठिकाणी त्या आम्रपालीच्या या वैशाली नगरीमध्ये होतो. आणि मग ती आम्रपाली या ठिकाणी भगवंतासोबत त्या भिक्खुनी संघामध्ये सामील होते.
आणि थोड्याच कालावधीमध्ये ती मात्र अहत पद प्राप्त करून घेते. सांगण्याचं तात्पर्य या ठिकाणी हेच आहे की या आम्रपाली जी आहे की कोणत्याही गोष्टीचा या ठिकाणी कुणालाही गर्व न ठेवता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कशा आहेत मग क्षणाला उतरणाऱ्या आहेत. आपण संसारामध्ये वावरत असताना आपल्या भाजीचं उदाहरण घ्या, आपल्या भाकरीचे उदाहरण घ्या. भाजी जी आहे आज जर केली तर उद्या राहणार आहे का तशीच? नाही ना, फेकून द्यावी लागते, वास तिचा येतो. भाकरीचा जर तुकडा असेल तर ते जरी बाजूला पडला तर त्याच्यावर सुद्धा बुरशी पडलेली दिसते. आणि म्हणून या भूतलावरच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कशा आहेत मग क्षणाला या ठिकाणी संपणाऱ्या आहेत. आणि म्हणून हा आम्रपालीला या ठिकाणी बोध होतो आणि आम्रपाली हे सगळं काही दान देऊन भगवंताच्या या भिक्खू संघामध्ये सामील होती आणि अर्हत पद या ठिकाणी ती प्राप्त करून घेते. एका गीताच्या माध्यमातून या ठिकाणी आपण आम्रपालीला विराम देणार आहोत. एका गीताच्या माध्यमातून पाहू आम्रपाली जी आहे आणि या ठिकाणी आम्रपालीला आपण विराम देऊयात. गुलाबाची लाली वसे गोरगाली पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली. गुलाबाची लाली वसे गोरगाली पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली. गुलाबाची लाली वसे गोरगाली पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली. अंतरात न्हाली शिनगारलाली सजली महाली नंतर निघाली रतीच्या रूपाशी एक रूप झाली. रतीच्या रूपाशी एक रूप झाली पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली. गुलाबाची लाली वसे गोरगाली पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली. व्हावे गौतमाच्या शिलाचे हरण असेच रचावे मोहाचे सरण. वारांगणाती वाराच प्याली पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली. गुलाबाची लाली वसे गोरगाली पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली. विडा जिंकण्याच्या तयारीत आली शील चाखण्याच्या तयारीत आली. आली परंतु पदली न झाली पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली. गुलाबाची लाली वसे गोरगाली पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली. नाद
वर्तनाचा सोडला म्हणाली, नाद वर्तनाचा सोडला म्हणाली, घडा पातकाचा फोडला म्हणाली, गोरोहाचा आता जोडला म्हणाली, गोरोहाचा आता जोडला म्हणाली, पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली, गुलाबाची लाली वसे गोरगाली, पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली, वामन शिलाचा ठेवा मिळाला, ना संपणारा मेवा मिळाला, सोडिले जगाशी आता हाच वाली, पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली, गुलाबाची लाली वसे गोरगाली, पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली, पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली, पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली. प्रतिज्ञा आपण करूया, जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू.